सुनो तराने क्विज के बहाने। सुनो तराने क्विज के बहाने हा कार्यक्रम ऐकणाऱ्या तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं तुमचा हा रेडिओ मित्र गुरुशांत धोत्रगावकर सहर्ष स्वागत करतोय। मित्रांनो, या कार्यक्रमात काही प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नांची बरोबर उत्तरं आपल्याला टेक्स्ट मेसेजद्वारे पाठवायची असतात। मित्रांनो, ज्यांना उत्तरं पाठवता येतात, उत्तरं माहीत असतात, त्यांना तर हा कार्यक्रम आवडतोच, त्यांना या कार्यक्रमात सहभागी व्हायला आनंद होतोच। पण काही श्रोत्यांना असं वाटत असू शकतं की हे काय प्रश्न उत्तर आम्हाला जमत नाही। त्या श्रोत्यांना मला आवर्जून सांगायचं आहे, तुम्ही प्रयत्न करा, निश्चित काही गोष्टी तुम्हाला लक्षात राहायला सुरुवात होईल। आता बघा, एखादा प्रश्न मी तुम्हाला विचारला ना, तर कुठंतरी आहे, कोणीतरी आहे, पण नेमकं आठवत नाही असं होतं। म्हणजे आपण गोष्ट ऐकलेली असते, त्या प्रश्नाविषयी आपल्याला माहिती असते, परंतु आपण नेमकेपणानं ते लक्षात ठेवलेलं नसतं। आता प्रत्येक शब्द जर लक्षपूर्वक ऐकू लागलो, लक्षपूर्वक वाचू लागलो आणि प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोडीकडं आपण थोडंसं लक्ष देऊ लागलो की या सगळ्या गोष्टी सहजतेनं लक्षात राहू लागतात। चला, सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी तरी हा कार्यक्रम आवर्जून ऐकत चला, यातला प्रत्येक शब्द लक्षपूर्वक ऐकत चला। आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। हा आहे आजच्या कार्यक्रमातला पहिला अतिशय सोपा प्रश्न। काल पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात शपथ घेणाऱ्या अशा केंद्रीय मंत्र्याचं नाव सांगा जे मंत्री म्हणून एका खात्याचे प्रमुख बनलेले पहिले माजी परराष्ट्र सचिव आहेत। प्रश्न पुन्हा एकदा ऐका। काल पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात शपथ घेणाऱ्या अशा केंद्रीय मंत्र्याचं नाव सांगा जे मंत्री म्हणून एका खात्याचे प्रमुख बनलेले पहिले माजी परराष्ट्र सचिव आहेत। या प्रश्नाचं बरोबर उत्तर आणि सोबत स्वतःचं आणि गावाचं नाव पटकन पाठवून द्या 9422 65 17 41 या क्रमांकावर। बरोबर उत्तराचा एक मेसेज माझ्या स्क्रीनवर दिसतोय मित्रांनो, पण त्या श्रोत्यांचं नाव आत्ताच सांगणार नाही। आता एक गाणं आपण ऐकूया। उदित नारायण आणि श्रेया घोषाल यांच्यात युगल स्वरात ही रचना आहे रवींद्र जैन यांची। संगीत साथ सुद्धा रवींद्र जैन यांचाच आहे आणि चित्रपटाचं नाव आहे विवाह। कुछ बातें हो चुकी हैं, कुछ बातें अभी हैं बाकी, बौछार एक पड़ी है, बरसातें अभी हैं बाकी, खुल के नाचने को बेकल मन का मयूरा है, हो खुल के नाचने को बेकल मन का मयूरा है, मिलन अभी आधा अधूरा 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 है। कुछ बातें हो चुकी हैं, कुछ बातें अभी हैं बाकी, बौछार एक पड़ी है, बरसातें अभी हैं बाकी, खुल के नाचने को बेकल मन का मयूरा है, हो खुल के नाचने को बेकल मन का मयूरा है, मिलन अभी आधा अधूरा 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 है। मिले होंगे राधा कृष्ण यही किसी वन में, प्रेम माधुरी उनकी बसी है पवन में, और भी पास आ गए हम इस
दिव्य वातावरण में। और भी पास आ गए हम इस दिव्य वातावरण में। एक मन दिया है कितनी सौगातें अभी है बाकी। बौछार एक पड़ी है, बरसातें अभी है बाकी। हमें मिलाने में सबका सहयोग पूरा है। हो हमें मिलाने में सबका सहयोग पूरा है। मिलन अभी आधा अधूरा है, मिलन अभी आधा अधूरा है। मिलन अभी आधा अधूरा है, मिलन अभी आधा अधूरा है। झरना सुहाना ऐसा प्रेम गीत गाए। आने वाले कल के मीठे सपने दिखाए। ये एहसास पहली बार दिल को गुदगुदाए। हो ये एहसास पहली बार दिल को गुदगुदाए। सब दिन अभी है बाकी, सब रातें अभी हैं बाकी। बौछार एक पड़ी है, बरसातें अभी हैं बाकी। छेड़ दिया परवाने तन का तान पूरा है। हो छेड़ दिया परवाने तन का तान पूरा है। मिलन अभी आधा अधूरा है, मिलन अभी आधा अधूरा है। मिलन अभी आधा आधा अधूरा है। या पहिल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर देणाऱ्या श्रोत्यांमध्ये सगळ्यात आधी मेसेज आमच्यापर्यंत पोहोचला सोलापूरच्या प्रणव पाटील यांचा. त्यानंतर याच प्रश्नाचं बरोबर उत्तर नीलमनगर सोलापूर इथून पाठवलंय समृद्धी हरनूर, सिद्धांत हरनूर, शरणू हरनूर आणि त्यांच्या परिवारानं. शेळगी सोलापूर इथले श्रोते आहेत मंजुनाथ निरगुडे यांनीही बरोबर उत्तर पाठवलंय. सोलापुरातूनच शिवाजी भोसले यांनीही या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलंय. पंढरपूरचे श्रोते आहेत मुजीब बेग. त्यानंतर चिखली तालुका मोहोळ इथून विजय नागनाथ शिंदे यांनीही बरोबर उत्तर पाठवलंय. प्रथमेश, स्वरा, सर्वेश, सुवर्णा, सुनील आणि समस्त सबनीस परिवार आहे लातूर इथला ज्यांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलंय. शिवाजीनगर बाळे सोलापूर इथून गोपाळ मामा बरोबर उत्तर देत आहेत, तर डॉक्टर लता बामणे सोलापूर इथून बरोबर उत्तर देत आहेत. शिलटे जिल्हा सांगली इथून हनुमंत शिंदे आणि ऋषिकेश शिंदे बरोबर उत्तर पाठवत आहेत, तर फुलचिंचोली तालुका पंढरपूर इथून जाकीर मुलानी, सुमय्या, सुबान, समीर, सलमा, मुमताज, दिलशाद, नासिर, चाचा चाची आणि त्यांचा परिवार. दैदिप्य दिलीप वडापूरकर यांनीही या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलंय. त्यानंतर बेंबळे तालुका माढा जिल्हा सोलापूर इथून लता शंकर माने, राजेंद्र शंकर माने, चैताली राजेंद्र माने आणि त्यांचा परिवार. नीलमनगर इथल्या नेताजी महाविद्यालयाचे प्राध्यापक दीपक नरोणे, योगिता नरोणे यांनी बसवेश्वर पार्क कुंभारी इथून बरोबर उत्तर पाठवलंय. तर पिंपरी चिंचवड इथून आप्पासाहेब सरगर आणि शुभांगी आप्पासाहेब सरगर यांनी बरोबर उत्तर पाठवलंय. परमेश्वर प्रकाश आकाश झिंजुर्डे, आई बाबा आणि समस्त मित्रपरिवार यांचा रेडिओ प्रेम श्रोता संघ आहे कुरुल तालुका मोहोळ इथं. याच प्रश्नाचं बरोबर उत्तर शिवदास उगडे, देवल उगडे यांनी शिरगाव तालुका पंढरपूर इथून पाठवलंय. तर मोरिया मेडिकल रेडिओ श्रोता संघ आहे, याचे सदस्य आहेत समाधान कदम, संदेश कदम, अखिलेश कदम, बाबासाहेब कदम, शेखर कदम, माणिक तांबोळी हे सगळे श्रोते लोंढेवाडी इथले आहेत. टाकळी सिकंदर तालुका मोहोळ इथून इन्नूस पठाण यांनी बरोबर उत्तर पाठवलंय. तर झेंडेकर यांनी पुणे इथून बरोबर उत्तर पाठवलंय. तुकाराम रेवणसिद्ध चाबुकस्वार, भाग्यश्री तुकाराम चाबुकस्वार, रोहन, आरुषी
आणि समस्त चाबुकस्वार परिवार आहे. चाबुकस्वार वस्ती कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर इथला. विजयालक्ष्मी राहुल महाजन स्वस्ती श्रीनिधी आणि महाजन परिवार आहे. देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा इथला. प्रकाश जैन यांनी नांदेड इथून बरोबर उत्तर पाठवलंय. सावित्री, हिरा, रेणुका आणि 4000 परिवार आहे सोलापूर इथला. तर याच प्रश्नाचं बरोबर उत्तर सुमैया शेख, अशफिया शेख, मतीन, अजीम, शहनाज आणि समस्त शेख परिवारांना पाठवलंय नई जिंदगी सोलापूर इथून. त्यानंतर या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवणारे श्रोते आहेत विजय के सोनकुसरे, मेजर चाटी कॉम्प्लेक्स, डफरीन चौक सोलापूर इथून यांनी हा मेसेज पाठवलाय. त्यानंतर याच प्रश्नाचं बरोबर उत्तर विकास सले आणि सले परिवारानं पाठवलंय मनगोळी तालुका दक्षिण सोलापूर इथून. मित्रांनो, आणखी खूप सारे मेसेज दिसत आहेत स्क्रीनवर, पण आता आपण या प्रश्नाचं बरोबर उत्तर जाणून घेऊया. मी प्रश्न विचारला होता, काल पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात शपथ घेणाऱ्या अशा केंद्रीय मंत्र्याचं नाव सांगा जे मंत्री म्हणून एका खात्याचे प्रमुख बनलेले पहिले माजी परराष्ट्र सचिव आहेत. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे डॉक्टर सुब्रमण्यम जयशंकर. मित्रांनो, डॉक्टर सुब्रमण्यम जयशंकर म्हणजेच एस जयशंकर हे 1977 मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत IFS अधिकारी म्हणून रुजू झाले. त्यांच्या 38 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी सिंगापूरमधील उच्चायुक्त, झेक प्रजासत्ताक, चीन, USA इथं राजदूत म्हणून काम केलं. भारतासह परदेशात विविध पदांवर काम करणाऱ्या जयशंकर यांनी भारत अमेरिका नागरी आण्विक कराराच्या वाटाघाटीमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. 29 जानेवारी 2015 रोजी भारताच्या परराष्ट्र सचिव पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. निवृत्तीनंतर ते टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून रुजू झाले. मित्रांनो, 2019 मध्ये त्यांना भारताचा 4था सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार म्हणजे पद्मश्री देऊन गौरवण्यात आलं. 30 मे 2019 रोजी त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. जुलै 2019 मध्ये ते गुजरातमधून भाजपाकडून राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून आले. दिवंगत सुषमा स्वराज यांच्यानंतर मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये त्यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून काम पाहिलं. कॅबिनेट मंत्री म्हणून परराष्ट्र मंत्रालयाचे प्रमुख असलेले ते पहिले माजी परराष्ट्र सचिव आहेत. काल पुन्हा शपथ घेताच एस जयशंकर हे तत्काळ ऍक्शन मोडमध्ये आल्याच्या बातम्या आज दिवसभरात आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि आज त्यांना पुन्हा परराष्ट्र मंत्रालयाचंच खातं मिळालेलं आहे. ज्यांनी एस जयशंकर किंवा डॉक्टर सुब्रमण्यम जयशंकर असं उत्तर पाठवलंय त्या सगळ्या श्रोत्यांचं उत्तर बरोबर आहे. आता आजच्या कार्यक्रमातला दुसरा प्रश्न. मित्रांनो, काही जणांना दैनिकातले शब्दकोळे सोडवायला आवडतात. बघा, तुम्ही शब्दकोळे सोडवायचा प्रयत्न पहिल्यांदा कराल त्यावेळेस कदाचित चपकल बसणारे शब्द तुम्हाला चटकन आठवणार नाहीत. पण नित्य नियमानं तुम्ही जर शब्दकोळे सोडवायला लागलात तर प्रत्येक शब्दकोळ्यातला रखाना तुम्ही भरू शकता. कशामुळं? तर बौद्धिक सरावामुळं. जसं शरीरासाठी व्यायाम तसं बुद्धीसाठी हाच चांगला व्यायाम आहे, नाही का? म्हणूनच आपलं सामान्य ज्ञान वाढवायचं असेल तर सुनो तराने क्विज के बहाने हा कार्यक्रम आवर्जून ऐकत चला आणि आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा आवर्जून ऐकायला सांगत चला. FM वाहिनीच्या 103.4 मेगाहर्ट्झ वरून म्हणजेच आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून दर सोमवारी रात्री 10 ते 11 या वेळेत हा कार्यक्रम प्रसारित होत असतो आणि हा कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगभरात कुठूनही ऐकता येतो. अर्थात आकाशवाणीचे सगळेच कार्यक्रम आपल्याला ऐकता येतात. आता आजच्या कार्यक्रमातला दुसरा प्रश्न. नुकतीच निवृत्ती घेतलेल्या सुनील छेत्री या भारतीय खेळाडूनं आंतरराष्ट्रीय फुटबॉल कारकिर्दीत एकूण किती गोल केले आहेत ते तुम्हाला सांगायचंय. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. नुकतीच निवृत्ती घेतलेल्या सुनील छेत्री या भारतीय खेळाडूनं आंतरराष्ट्रीय फुटबॉल कारकिर्दीत एकूण किती गोल केले आहेत?
या प्रश्नाचं बरोबर उत्तर सोबत स्वतःचं आणि गावाचं नाव लिहून पटकन पाठवून द्या 9422651741 या नंबरवर टेक्स्ट मेसेज. दरम्यान कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या युगल स्वरात आपण ऐकणार आहोत हॅलो ब्रदर या चित्रपटातलं गीत. सर की जो सर से वो धीरे धीरे पागल हुआ रे मैं धीरे धीरे तेरी चुनरिया दिल ले गई. सर की जो सर से वो धीरे धीरे पागल हुआ रे मैं धीरे धीरे. सर की जो सर से वो धीरे धीरे पागल हुआ रे मैं धीरे धीरे तेरी चुनरिया दिल ले गई. तेरी ये बिंदिया ले गई. सर की जो सर से वो धीरे धीरे पागल हुआ रे मैं धीरे धीरे. सर की जो सर से वो धीरे धीरे पागल हुआ रे मैं धीरे धीरे तेरी चुनरिया दिल ले गई. तेरी ये बिंदिया दिल ले गई. जाना है होता क्यों दिल ये दीवाना है. तय कर लिया तुम्हें पाना है क्या प्यार है ये दिखाना है. मेरे भोले सनम मेरे प्यारे सनम दीवाने सनम अनजाने सनम. बोले मेरा कंगना धीरे धीरे बोले मेरी पायल धीरे धीरे. बोले तेरा कंगना धीरे धीरे बोले तेरी पायल धीरे धीरे तेरी चुनरिया दिल ले गई. तेरी ये बिंदिया दिल ले गई. तेरा मेरा जन्मों का नाता है यूं ही नहीं दिल लुभाता है. रिश्ते ये रब ही बनाता है करके बहाने मिलाता है. मेरी यादों में तुम मेरी बातों में तुम मेरी सांसों में तुम मेरी राहों में तुम. बोले मेरी धड़कन धीरे धीरे बोले मेरी तड़पन धीरे धीरे. ओ बोले मेरी धड़कन धीरे धीरे बोले मेरी तड़पन धीरे
धीरे धीरे तेरी चुनरिया दिल ले गई, तेरी ये बिंदिया दिल ले गई। सर की जो सर से वो धीरे धीरे पागल हुआ रे मैं धीरे धीरे। सर की जो सर से वो धीरे धीरे पागल हुआ रे मैं धीरे धीरे। तेरी चुनरिया दिल ले गई, तेरी ये बिंदिया दिल ले गई। मित्रांनो, या दुसऱ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर देणारे मेसेज अक्षरशः पाऊस पडावा तसे स्क्रीनवर दिसत आहेत. खूप मोठ्या प्रमाणात श्रोत्यांनी बरोबर उत्तर पाठवलेलं आहे आणि त्यात सगळ्यात आधी बरोबर उत्तराचा मेसेज आमच्यापर्यंत पोहोचलाय. म्हणजे ही उत्सुकता, ही ओढ प्रत्येकाला लागली पाहिजे की माझा मेसेज सगळ्यात आधी पोहोचावा, माझं नाव लवकर समाविष्ट व्हावं, ही इच्छा प्रत्येकामध्ये असावी. आणि अशी इच्छा आत्ता या क्षणाला पूर्ण होते सोलापूरच्या श्रोत्यांची. यांचं नाव आहे सावित्री, हिरा, रेणुका आणि 4000 परिवार. त्यानंतर याच प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं आहे इंजिनियर ओंकार कुलकर्णी आणि सपना कुलकर्णी यांनी विकासनगर सोलापूर इथून. मंजुनाथ निरगुडे आहेत शेळगी सोलापूरचे. नागेश्वरी गौडगावकर हत्तुरे वस्ती सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. समृद्धी हरनूर, सिद्धांत हरनूर आणि शरणू हरनूर सर आहेत निलमनगर सोलापूरचे. सुमैया शेख, आशपिया शेख, मतीन शेख, अजिम शेख, शहनाज शेख आणि शेख परिवार आहे नवी जिंदगी सोलापूर इथला. फुलचिंचोली तालुका पंढरपूरचे श्रोते जाकीर मुलानी, सुमैया, सुबान, समीर, सलमा, मुमताज, दिलशाद, नासिर आणि चाचा चाची. समर्थ आणि सार्थक गायकवाड आहेत कुर्डुवाडी इथले. मोरिया रेडिओ श्रोता संघ आहे, त्यातले सदस्य आहेत समाधान कदम, संदेश कदम, अखिलेश कदम, बाबासाहेब कदम, शेखर कदम, माणिक तांबोळी, हे सगळे लोंढेवाडीचे श्रोते आहेत. श्रेया, मयुरी, वत्सल, सुधीर, स्वाती बितोडकर, सरस्वती आणि प्रदीप कुलकर्णी या श्रोत्यांनी गावाचं नाव लिहिलेलं नाहीये पण बरोबर उत्तर पाठवलंय. त्यानंतर पिंपरी चिंचवड इथून मेसेज पाठवत आहेत आप्पासाहेब सरगर आणि शुभांगी आप्पासाहेब सरगर. विजय नागनाथ शिंदे चिखली तालुका मोहोळ इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. कर्णिकनगर सोलापूर इथून अमोल शिळले आणि त्यांचा परिवार आहे ज्यांनी बरोबर उत्तर पाठवलंय. आर्या आणि श्रेया बगले आणि मित्रमंडळी यांनीही बरोबर उत्तर पाठवलंय. महबूब साबीर, शाहिद शेख नई जिंदगी सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. श्रीनिवास पपुले, प्रमिला, श्रेयस, समृद्धी शेळगी उत्तर सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. समाधान सलगर आहेत महाराष्ट्र पोलीस आणि त्यांच्यासोबत नितीन सलगर यांचंही नाव आहे पाटकुल तालुका मोहोळ इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. साहेबराव श्रीमंत आठवले यांनी चुकीचं उत्तर पाठवलंय. असो. युनुस पठाण टाकळी सिकंदर तालुका मोहोळ इथून बरोबर उत्तर देत आहेत. शशिकांत मधुकर कुंभार डोणगाव इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. रमेश बगले आहेत येळेगाव तालुका दक्षिण सोलापूर इथले. माधुरी कापुरे यांनी कोळेगाव इथून बरोबर उत्तर दिलेलं आहे. तुकाराम रेवणसिद्ध चाबुकस्वार, भाग्यश्री तुकाराम चाबुकस्वार, रोहन, आरुषी आणि समस्त चाबुकस्वार परिवार आहे चाबुकस्वार वस्ती कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर इथला. विठ्ठल, उषा, पूजा, प्रसाद आणि समस्त अंजी खाने परिवार आहे हनुमान नगर भवानीपेठ सोलापूर इथला. एकता नगर सोलापूर इथून योगेश मेत्रे, तनिष्का मेत्रे आणि कौस्तुभ मेत्रे यांनीही बरोबर उत्तर पाठवलंय. विजय के सोनकुसरे, ममता, सुरभी, अनिकेत आणि त्यांचा परिवार आहे डफरीन चौक सोलापूर इथला. रोहिदास चौक पंढरपूर इथून प्रशांत शिंदे आणि कृष्णा घोडके बरोबर उत्तर पाठवत आहेत. तर विदर्भातल्या यवतमाळ इथून संतोष खडसे आणि प्रियंका संतोष खडसे. याच प्रश्नाचं बरोबर उत्तर समाधान रामचंद्र जाधव यांनी कोंडी तालुका उत्तर सोलापूर इथून पाठवलंय. विठ्ठल, वर्षा, वेदांत आणि गायकवाड परिवार आहे लोहगाव पुणे इथला. गोपाळपूर रोड पंढरपूर इथून सुनीता प्रशांत शिंदे यांनीही बरोबर उत्तर दिलंय. तर शिलटे जिल्हा सांगली इथून हनुमंत शिंदे, ऋषिकेश शिंदे यांनी बरोबर उत्तर पाठवलंय. शिवाजी भोसले हे आहेत सोलापूरचे श्रोते. तर डॉक्टर लता बमणे,
दयानंद कॉलेज, मंत्री चंदकनगर, भवानीपेठ, सोलापूर इथून बरोबर उत्तर देत आहेत. नीलमनगर इथल्या नेताजी महाविद्यालयाचे प्राध्यापक दीपक नरोणे, योगिता नरोणे, बसवेश्वर पार्क, कुंभारी इथून बरोबर उत्तर देत आहेत. तर लताताई शंकर माने, राजेंद्र शंकर माने, चैताली राजेंद्र माने आणि त्यांचा परिवार बेंबळे, तालुका माढा इथला आहे. अरविंद शेळके, हरळवाडी, तालुका मोहोळ इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. त्यांच्यासोबत जोगेश्वरी, खुशी, राज आणि ओम यांचीही नावं या मेसेजमध्ये आहेत. तर पुढचा मेसेज पंढरपूर इथून आलेला आहे. या मेसेजमध्ये फक्त जयदेवी एवढंच नाव लिहिलेलं आहे, आडनाव सुद्धा लिहिलेलं नाहीये. आपले श्रोते आहेत चिखलीचे, ज्यांच्या नावाचा समावेश झालेला आहे, परंतु त्यांनी गाणीही चांगली असल्याचं या दुसऱ्या मेसेजमध्ये कळवलंय. राम हनुमाने इयत्ता 10वीचे विद्यार्थी आहेत, सादेपूर, तालुका दक्षिण, सोलापूर इथले, ज्यांनी बरोबर उत्तर पाठवलंय. रामजी, तुम्ही जर 10वीचे विद्यार्थी असाल तर तुमचा निकालही लागलेला असेल, कारण गेल्या वर्षभरात आपण नेहमीच 10वीचे विद्यार्थी असल्याचा उल्लेख ऐकत आणि वाचत आलोय. नाईकवाडी नगर, मोहोळ इथून सैफन शेख, परी शेख यांनीही बरोबर उत्तर पाठवलेलं आहे. त्यानंतर वैभव हनुमंत बाबर, विजय हनुमंत बाबर आहेत, पुळूस, तालुका पंढरपूर इथले. याच प्रश्नाचं बरोबर उत्तर विजयालक्ष्मी नीलकंठ बंडगर, औराद, तालुका दक्षिण, सोलापूर इथून बरोबर उत्तर देत आहेत. तर लक्ष्मी चंद्रशेखर भोसले, साठे पाटील वस्ती, देगाव नाका, सोलापूर इथून बरोबर उत्तर देत आहेत. आणखी खूप सारे मेसेज दिसत आहेत. मित्रांनो, आता बरोबर उत्तर जाणून घेऊया आणि पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न विचारला होता, नुकतीच निवृत्ती घेतलेल्या सुनील छेत्री या भारतीय खेळाडूनं आंतरराष्ट्रीय फुटबॉल कारकिर्दीत एकूण किती गोल केले? मित्रांनो, फिफा विश्वचषक 2026च्या पात्रता फेरीतील 6 जून रोजी कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर भारत आणि कुवेत यांच्या दरम्यान खेळला गेलेला सामना 0-0 असा बरोबरीत संपला. भारतीय कर्णधार सुनील छेत्रीच्या कारकिर्दीतला हा शेवटचा सामना होता. हा सामना जिंकणं भारतासाठी महत्वाचं होतं, पण आता उद्या भारतीय फुटबॉल संघाची लढत कतार सोबत होणार आहे. सुनील छेत्री यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा समाज माध्यमातून 16 मे रोजीच केली होती. मित्रांनो, 2 दशकापेक्षा अधिक लांब ठरलेल्या आपल्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल कारकिर्दीत सुनील छेत्री यांनी 151 सामने खेळले, ज्यामध्ये त्यांनी 94 गोल केले आहेत. छेत्री हा आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारा जगातील 4थ्या नंबरचा खेळाडू आहे. या यादीत पोर्तुगालचा क्रिस्टियानो रोनाल्डो 128 गोल बनवून अग्रस्थानी आहे, तर इराणचा आली दाई 108 गोलसह दुसऱ्या स्थानी आहे. अर्जेंटिनाचा लिओनेल मेसी 103 गोल बनवून तिसऱ्या स्थानी आहे. मित्रांनो, ज्यांनी 94 गोल हे उत्तर पाठवले त्या सगळ्यांचंच उत्तर बरोबर आहे. आता गणिताचा प्रश्न आहे. आपल्या सुनोतरांनी क्विज के बहाने कार्यक्रमात तिसरा प्रश्न गणिताचा असतो आणि त्यामुळे अनेक श्रोते कागद आणि पेन घेऊन सज्ज असतात, तर काही श्रोते हा प्रश्न रेकॉर्ड करून पुन्हा ऐकून उत्तर बरोबर आहे की नाही किंवा गणित सोडवण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्या रेकॉर्डिंगचा वापर करतात. काय बरोबर आहे ना? रात्रीचे 10:29 आणि 10 सेकंद झालेले आहेत. आपण ऐकत आहात सुनोतरांनी क्विज के बहाने हा कार्यक्रम. आता हा तिसरा प्रश्न. मोटारीच्या एका कारखान्यात एके दिवशी जेवढ्या मोटारी एका रांगेत उभ्या होत्या तेवढ्याच मोटारींच्या रांगा होत्या. प्रत्येक मोटारीसाठी 2 याप्रमाणे 1250 कामगार या मोटारींचं काम करत असल्यास एका रांगेत किती मोटारी असतील हे तुम्हाला सांगायचंय. प्रश्न पुन्हा एकदा सांगतोय, व्यवस्थित ऐका. मोटारीच्या एका कारखान्यात एके दिवशी जेवढ्या मोटारी एका रांगेत उभ्या होत्या तेवढ्याच मोटारींच्या रांगा होत्या. प्रत्येक मोटारीसाठी 2 याप्रमाणे एकूण 1250 कामगार या मोटारींचं काम करत असल्यास एका रांगेत किती मोटारी असतील हे तुम्हाला सांगायचंय. अरे वाह, बरोबर उत्तराचा एक मेसेज माझ्या स्क्रीनवर दिसायला लागला आणि असा आनंद होतो ना की प्रश्न विचारायला उशीर, पटकन गणित सोडवून तयार. छान. या श्रोत्याचं नाव आपण सांगणारच आहोत. ज्यांनी मेसेज पाठवले त्यांना तर अंदाज आलाच असेल. आता 4-5 मेसेज दिसत आहेत स्क्रीनवर. असो, तुमच्या बरोबर उत्तराच्या मेसेजची प्रतीक्षा करतच
मी ऐकवतोय नदीम श्रवण यांच्या संगीत नियोजनात कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं समीर यांचं गीत, चित्रपट बरसात. अगर कोई मुझसे ये पूछे क्या मैं क्यों बेचैन रहता हूँ, क्यों मेरी इस बेकरारी की वजह क्या है बता दूं क्या, क्या तेरी अदाओं पे मरता हूँ, तेरी अदाओं पे मरता हूँ, लव तुझे लव मैं करता हूँ, तेरी अदाओं पे मरता हूँ, लव तुझे लव मैं करता हूँ. तुझसे बिछड़ने से डरती हूँ, तुझसे बिछड़ने से डरती हूँ, लव तुझे लव मैं करती हूँ, तेरी अदाओं पे मरता हूँ, लव तुझे लव मैं करता हूँ, तेरी अदाओं पे मरता हूँ, लव तुझे लव मैं करता हूँ. जरा पास आ मुझे कुछ कहना है, जरा पास आ मुझे कुछ कहना है, दूर नहीं एक पल रहना है. देखो मेरे इतने करीब ना आओ, डर लगता है ना हाथ लगाओ. मैं हूँ तेरा तू है मेरी, मुझसे भी क्या डरना, छोड़ो तुम जिद करना, जिद करना. तुझे देख के आहें भरता हूँ, तुझे देख के आहें भरता हूँ, लव तुझे लव मैं करता हूँ, तेरी अदाओं पे मरता हूँ, लव तुझे लव मैं करता हूँ, तेरी अदाओं पे मरता हूँ, लव तुझे लव मैं करता हूँ. जब मुझे छोड़ के तू जाता है, जब मुझे छोड़ के तू जाता है, सच कहती हूँ रोना आता है. इश्क में अक्सर ये होता है, प्यार जो करता है रोता है. चाहत के सारे हम सह लूंगी, छोड़ूंगी दुनिया को, तेरे दिल में रह लूंगी, रह लूंगी. तेरे लिए सजती संवरती हूँ,
मित्रांनो, या गणिताचा प्रश्नाचं बरोबर उत्तर अनेक श्रोत्यांनी पाठवलंय आणि सगळ्यात आधी या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवणारे श्रोते आहेत प्रणव, विस्मय, तेजस आणि व्हायरस असं नाव या मेसेजमध्ये आहे. असो, पुढचा मेसेज आहे प्रणव पाटील यांचा सोलापूर इथून आलेला. त्यानंतर विठ्ठल, वर्षा, वेदांत आणि गायकवाड परिवार लोहगाव पुणे इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. गोपाळ मामा यांनी शिवाजीनगर बाळे सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवलंय. राम हनुमाने इयत्ता 10वीतले विद्यार्थी सादेपूर तालुका दक्षिण सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत आणि सोबतच दुसऱ्या एका मेसेजमध्ये त्यांनी सांगितलंय की त्यांना 85% मार्क मिळाले आहेत. रामजी, अभिनंदन तुमचं. आणि त्यानंतर पुढचा बरोबर उत्तराचा मेसेज आहे गौरी इरवाडकर आणि ओंकार इरवाडकर यांचा. हा इरवाडकर परिवार आहे सोलापुरातल्या नीलमनगर इथला. सुलेखा सूर्यवंशी यांनीही या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलंय. चिखली तालुका मोहोळ इथून विजय नागनाथ शिंदे यांनी बरोबर उत्तर पाठवलंय. तर समर्थ आणि सार्थक गायकवाड कुर्डू इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. सखाराम साठे सर सावळेश्वर इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. तर वाईल्ड लाईफ फोटोग्राफर समर्थ श्रीकांत कदम मार्डी इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. योगेश मेत्रे, तनिष्का मेत्रे, कौस्तुभ मेत्रे एकता नगर सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. तर पक्षीमित्र शेतकरी श्रीकांत कदम मार्डी इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. ज्ञानेश्वर भनमाने मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर इथून. तर स्वरूप पवार थेट नागपूरहून बरोबर उत्तर पाठवत आहेत. अरविंद शेळके हराळवाडी तालुका मोहोळ इथले श्रोते आहेत. त्यासोबत जोगेश्वरी, खुशी, राज आणि ओम यांचीही नावं या मेसेजमध्ये आहेत. राजश्री साठे सावळेश्वर इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. दीपिका बसवराज बगले, रमेश बगले, सुरेखा बगले येळेगाव तालुका दक्षिण सोलापूर इथले हे श्रोते आहेत. अश्विनी पाटील यांनी घोंगडे वस्ती भवानीपेठ सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवलंय. तर आप्पासाहेब सरगर आणि शुभांगी आप्पासाहेब सरगर यांनी पिंपरी चिंचवड इथून बरोबर उत्तर पाठवलंय. शिलटे जिल्हा सांगली इथले श्रोते आहेत हनुमंत शिंदे आणि ऋषिकेश शिंदे. श्रेया, मयुरी, वत्सल, सुधीर आणि स्वाती बितोडकर, सरस्वती आणि प्रदीप कुलकर्णी हैदराबाद रोड सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. त्यानंतर वैभव हनुमंत बाबर आणि विजय हनुमंत बाबर पुळूस तालुका पंढरपूर इथून बरोबर उत्तर देत आहेत. तर याच प्रश्नाचं बरोबर उत्तर देणारे श्रोते आहेत मित्रांनो. बरोबर उत्तराचे मेसेज हुडकावे लागतात. श्वेता जगताप आणि स्मिता जगताप सोहाळे इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. चला, या प्रश्नाचं बरोबर उत्तर जाणून घेऊया अनेक श्रोत्यांची. जसं मी सुरुवातीला सांगितलं की हा कार्यक्रम ऐकताना प्रत्येक शब्द लक्षपूर्वक ऐका, कारण प्रत्येक शब्द महत्वाचा असतो. इथं गल्लत अशी झाली आहे, काही श्रोत्यांनी 625 हे उत्तर पाठवलंय, काहींनी 2500 हे उत्तर पाठवलंय. आता ती उत्तरं कशी चुकली आहेत यासाठी आपण गणित सोडून बघूया. प्रश्न विचारला होता, मोटारीच्या एका कारखान्यात एके दिवशी जेवढ्या मोटारी एका रांगेत उभ्या होत्या तेवढ्याच मोटारींच्या रांगा होत्या. प्रत्येक मोटारीसाठी 2 याप्रमाणे एकूण 1250 कामगार या मोटारींचं काम करत असल्यास एका रांगेत किती मोटारी असतील? मित्रांनो, प्रत्येक मोटारीसाठी 2 याप्रमाणे एकूण 1250 कामगार काम करत आहेत. म्हणजेच मोटारींची संख्या काढण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा 1250 भागिले 2 करावं लागेल आणि याचं उत्तर येतं 625. म्हणजे एकूण मोटारी 625 आहेत. म्हणजेच एका रांगेतल्या मोटारींची संख्या गुणिले एकूण रांगांची संख्या याचं उत्तर 625 येणार आहे. पण आपल्या प्रश्नाचं उत्तर 625 नाहीये. आता उदाहरणार्थ एका रांगेत जितक्या मोटारी आहेत तितक्याच रांगा आहेत असं म्हटलंय. म्हणून रांगेतल्या मोटारींच्या संख्येचा वर्ग 625 येतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. 625चा वर्गमूळ हे आपल्या गणिताचं उत्तर असेल आणि 625चा वर्गमूळ येतो 25. आता उत्तराची उलट तपासणी किंवा क्रॉस चेक करायचं असेल तर तुम्ही एका रांगेत 25 मोटारी आणि 25 रांगा, एकूण मोटारींची संख्या 625 येते का बघा बरं. गुणाकार करून बघावं लागेल ना. मोटारींची संख्या, रांगेतल्या मोटारींची संख्या आहे 25 आणि एकूण रांगा आहेत 25, म्हणजे 25 गुणिले 25 625 आणि प्रत्येक मोटारीला 2 कामगार म्हणजे 625 गुणिले 2 भरून बरोबर उदाहरणात जो आकडा कामगारांचा सांगितलाय 1250 बरोबर येतं. म्हणजेच
या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 25. ज्यांना गणित समजतं, आवडतं, त्यांना सहजतेनं हे सगळं लक्षात आलं असणार आहे. आणि ज्यांच्या डोक्यात गणित लवकर शिरत नाही त्यांच्या डोक्यावरून विमान गेलं असणार आहे. असो, लक्ष देऊन ऐकत चला, कारण ही पद्धत, गणित सोडवण्याची पद्धत जरी आपल्या लक्षात आली ना, व्यवहारात याचा खूप ठिकाणी वापर होऊ शकतो. आता आजच्या कार्यक्रमातला चौथा प्रश्न. 1982 पासून अरबी समुद्रात निर्माण झालेल्या उच्च क्षमतेच्या चक्रीवादळांपैकी कोणतं चक्रीवादळ सर्वाधिक काळ टिकलेलं चक्रीवादळ ठरलंय? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. 1982 पासून अरबी समुद्रात निर्माण झालेल्या उच्च क्षमतेच्या चक्रीवादळांपैकी कोणतं चक्रीवादळ सर्वाधिक काळ टिकलेलं चक्रीवादळ ठरलंय? तुम्हाला त्या चक्रीवादळाचं नाव लिहून पाठवायचंय, सोबत स्वतःचं आणि गावाचं नाव सुद्धा लिहायचंय. मेसेज पाठवून द्यायचंय 9422 65 17 41 या क्रमांकावर. तुमच्या मेसेजची प्रतीक्षा करत मी तुम्हाला ऐकवतोय दहेक या चित्रपटासाठी उदित नारायण आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत. शब्द श्याम राज यांचे आहेत, संगीत आदेश श्रीवास्तव यांनी दिलंय. जब से तुम्हें मैंने देखा सनम, मेरी आंखों में तुम, मेरी नींदों में तुम, मेरे ख्वाबों में तुम हो. जब से तुम्हें मैंने देखा सनम, जब से तुम्हें मैंने देखा सनम, मेरी आंखों में तुम, मेरी नींदों में तुम, मेरे ख्वाबों में तुम हो. जब से तुम्हें मैंने जाना सनम, जब से तुम्हें मैंने जाना सनम, मेरी धड़कन में तुम, मेरी सांसों में तुम, मेरी यादों में तुम. जब से तुम्हें मैंने देखा सनम. मेरे ख्यालों में थी कब अप्सरा या परी, मेरे ख्यालों में थी कब अप्सरा या परी. चाहत थी जिसकी मुझे, तुम तो हो बिल्कुल वही. जब से तुम्हें मैंने चाहा सनम, और जब से तुम्हें मैंने चाहा सनम, मेरे गीतों में तुम, मेरे बातों में तुम, इरादों में तुम.
मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर खूप कमी श्रोत्यांनी दिलेलं आहे, पण तरीही चांगली लक्षणीय संख्या आहे. पहिला मेसेज या प्रश्नाचा बरोबर उत्तराचा आम्हाला मिळाला नीलमनगर सोलापूर इथल्या समृद्धी हरनूर, सिद्धांत हरनूर आणि शरणू हरनूर सरांचा. त्यानंतर चिखली तालुका मोहोळ इथले विजय नागनाथ शिंदे यांनीही बरोबर उत्तर पाठवलंय. समर्थ आणि सार्थक गायकवाड यांनी कुर्डू इथून बरोबर उत्तर पाठवले. तर औराद तालुका दक्षिण सोलापूर इथून विजयलक्ष्मी नीलकंठ बंडगर यांनी बरोबर उत्तर पाठवलंय. सुमैया शेख, आशपिया शेख, मतीन शेख, अजीम, शहनाज शेख आणि त्यांचा परिवार नई जिंदगी सोलापूर इथला. जोशी केल्ली सोलापूर इथून शिवाजी भोसले यांनी बरोबर उत्तर पाठवले. तर कर्णिकनगर सोलापूर इथून अमोल शिळले आणि त्यांचा परिवार. नितीन विजय बोंडगे यांनीही सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवले. दीपिका, बसवराज बगले, रमेश बगले, सुरेखा बगले यांनी येळेगाव तालुका दक्षिण सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवलंय. तर फुलचिंचोली तालुका पंढरपूर इथून जाकीर मुलानी, सुमैया, सुबान, समीर, सलमा, मुमताज, दिलशाद, नासिर आणि चाचा चाची. संजय भोजने हे आपले श्रोते आहेत चिपळूण, जिल्हा रत्नागिरी इथले. त्यांनी हे बरोबर उत्तर पाठवलंय. त्यानंतर सुमित माळी, प्रशांत माळी, भैरू माळी, अनिकेत माळी, लक्ष्मण माळी, अमोल माळी आणि संपूर्ण माळी परिवार आहे माळी इथला. टाकली सिकंदर तालुका मोहोळ इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत युनुस पठाण. हनुमाननगर भवानीपेठ सोलापूर इथून विठ्ठल, उषा, पूजा, प्रसाद आणि समस्त अंजिखाने परिवार. ऋतुजा कैवल्या पाटील परिवार आहे कर्णिकनगर सोलापूर इथला. साहेबराव श्रीमंत आठवले मोहोळ रेल्वे स्टेशन इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. लक्ष्मी चंद्रशेखर भोसले साठे पाटील वस्ती देगाव नाका इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. श्रेया, मयुरी, वत्सल, सुधीर, स्वाती बितोडकर, सरस्वती आणि प्रदीप कुलकर्णी हैदराबाद रोड सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. संस्कृती संदीप आठवले यांनी मोहोळ रेल्वे स्टेशन इथून बरोबर उत्तर पाठवले. साक्षी, दिग्विजय, राजेंद्र आणि मीना जाधव यांनी पंढरपूर इथून. गणेश गायकवाड, किरण गायकवाड, मंदार गायकवाड, वल्लभ गायकवाड हे आहेत श्रोते पंगार दारवडी तालुका तुळजापूर इथले. त्यानंतर होनवडसकर मॅडम, राजनिंदिनी सिद्धेश यांनी मीरानगर जुळे सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवले. विश्वास गरांडे मोहोळ गरांडे वस्ती इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. राहुल यादव देहूगाव पुणे इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. सावित्री, हिरा, रेणुका आणि 4000 परिवार सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवतोय. अनुजा तानाजी मस्के तालुका बार्शी जिल्हा सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. शिरगाव तालुका पंढरपूर इथून नंदकुमार माळी यांनी बरोबर उत्तर पाठवले. तर बाळू साठे, काजल साठे पाकणी तालुका उत्तर सोलापूर इथून बरोबर उत्तर देत आहेत. कंदलगाव तालुका दक्षिण सोलापूर इथले शिवाजी अंबुरे. तर कालिकादेवी चौक पंढरपूर इथून ऋषी शिंदे, यशराज शिंदे आणि रोहन शिंदे. मित्रांनो, आणखी काही मेसेज आहेत, पण आपण आता बरोबर उत्तर जाणून घेऊया कारण वेळ कमी राहिलेला आहे. 1982 पासून अरबी समुद्रात निर्माण झालेल्या उच्च क्षमतेच्या चक्रीवादळांपैकी कोणतं चक्रीवादळ सर्वाधिक काळ टिकलेलं चक्रीवादळ ठरलंय असा प्रश्न मी तुम्हाला विचारला होता. खरं तर जेव्हा या बातम्या असतात किंवा तो काळ असतो तेव्हा प्रत्येकाच्या तोंडी हे नाव असतं, पण बघा आपण कालांतरानं गोष्टी विसरायला लागतो. विसरू नये म्हणून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे, जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे. आता या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बिपरजॉय चक्रीवादळ. गेल्या वर्षी म्हणजे 2023च्या जून महिन्यातच पूर्व मध्य अरबी समुद्रावर तयार झालेलं आणि भारत पाकिस्तान सीमेवर येऊन धडकलेलं अत्यंत शक्तिशाली, तीव्र आणि अनिश्चित चक्रीवादळ म्हणजे बिपरजॉय चक्रीवादळ. 6 जून रोजी भारतीय हवामान खात्यानं याची पहिल्यांदा नोंद घेतली होती आणि 19 जून रोजी याचा जोर ओसरला होता. पाकिस्तानच्या आग्नेय किनाऱ्यावरून 81,000 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं होतं. तरीही वाऱ्यामुळे आणि मुसळधार पावसामुळे 4 मृत्यू आणि 5 जखमी झाले होते. तर 2460 घरांचं नुकसान झालं होतं हे पाकिस्तानात. तर भारतात वीज खंडित झाल्यामुळे किमान 23 लोक जखमी झाले, तसंच 4600 गावं प्रभावित झाली. भारतात एकूण 12 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली. मित्रांनो, बांगलादेशनं या चक्रीवादळाला बिपरजॉय चक्रीवादळ असं नाव दिलं, ज्याचा बंगालीमध्ये अर्थ आपत्ती किंवा संकट असा आहे. अहवालानुसार हे नाव जागतिक हवामान संघटनेच्या देशांनी 2020 मध्ये स्वीकारलेलं होतं. आता या कार्यक्रमातला 5वा आणि शेवटचा प्रश्न असा आहे,
तत्कालीन पंतप्रधानांची मुलाखत घेऊन दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार बनलेल्या मराठी साहित्यिकाचं नाव काय? प्रश्न पुन्हा एकदा व्यवस्थित ऐका. तत्कालीन पंतप्रधानांची मुलाखत घेऊन दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार बनलेल्या मराठी साहित्यिकाचं नाव काय? या प्रश्नाचं बरोबर उत्तर सोबत स्वतःचं आणि गावाचं नाव लिहून पटकन मेसेज पाठवून द्या 9422651741 या क्रमांकावर. कविता कृष्णमूर्ती आणि के यांच्या स्वरात नुसरत बद्र यांचं गीत आपण ऐकणार आहोत. इस्माईल दरबान यांच्या संगीत नियोजनातलं हे गीत देवदास या चित्रपटातलं आहे. ये किसकी है आहट, ये किसका है साया, हुई दिल में दस्तक, यहाँ कौन आया. हम पे ये किसने हरा रंग डाला, हम पे ये किसने हरा रंग डाला, खुशी ने हमारी हमें मार डाला, मार डाला, मार डाला, हाँ मार डाला. हम पे ये किसने हरा रंग डाला, खुशी ने हमारी हमें मार डाला, हमें मार डाला, हमें मार डाला, हमें मार डाला. अल्लाह ना चांद तेरे पर सजाया, ना तारों से कोई भी रिश्ता बनाया, न रब से भी कोई शिकायत की, से भी कोई शिकायत की, हर गम को हमने छुपाया, हर सितम को हंस के उठाया, कांटों को भी गले से लगाया, और फूलों से जख्म खाया. हम अगर दुआ में जब ये हाथ उठाया, ओ हम अगर दुआ में जब ये हाथ उठाया, खुदा से दुआ में तुम्हें मांग डाला. मित्रांनो, या 5व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर देणारे फक्त 4 मेसेज सध्या आमच्या स्क्रीनवर दिसतात आणि त्यातला पहिला बरोबर उत्तराचा मेसेज आवसे वस्ती आमराई सोलापूर इथून आलेला आहे. आणि या श्रोत्यांचं नाव आहे शुद्धमती, सुयश, तुकाराम क्षीरसागर आणि मित्रपरिवार. त्यानंतर याच प्रश्नाचं बरोबर उत्तर फुलचिंचोली तालुका पंढरपूर इथून जाकीर मुलानी, सुमैया, सुबान, समीर, सलमा, मुमताज, दिलशाद, नासिर आणि चाचा चाची यांनी दिलंय. गणेश गायकवाड, किरण गायकवाड, मंदार गायकवाड, वल्लभ गायकवाड, पांगदरवाडी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. युनुस पठाण यांनी टाकली सिकंदर तालुका मोहोळ इथून बरोबर उत्तर दिलंय. त्यानंतर याच प्रश्नाचं बरोबर उत्तर देणारा आणखी एक मेसेज दिसतोय रुजुता पाटील यांचा कर्णिक नगर सोलापूर इथून आलेला आहे. आणखी एक मेसेज आलेला आहे आप्पासाहेब सरगर आणि शुभांगी आप्पासाहेब सरगर यांचा पिंपरी चिंचवड इथून. सध्या तरी एवढेच मेसेज या प्रश्नाच्या बरोबर उत्तराचे आहेत. प्रश्न विचारला होता तत्कालीन पंतप्रधानांची मुलाखत घेऊन दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार बनलेल्या मराठी साहित्यिकाचं नाव. मित्रांनो, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजे ज्यांना आदरानं भाई म्हटलं जायचं असं महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल हे लोकप्रिय मराठी लेखक, वक्ते, नाटककार, नट, कथाकार, पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते. विनोदाचा बादशहा अशी ही पु ल देशपांडे यांची ख्याती होती.
मराठी भाषेवर त्यांचं विलक्षण प्रभुत्व होतं. त्यांनी 11 मराठी चित्रपटांचं संगीत दिग्दर्शन केलं. 1937 पासून पुलोंचा अनुभववाणीशी संबंध आलाच होता. 1955 साली ते आकाशवाणीत नोकरीला लागले. 56 ते 57 मध्ये ते प्रमुख नाट्य निर्माता बनले. बदलीवर दिल्लीला गेले असताना त्यांनी आणि सुनीताबाईंनी मिळून गडकरी दर्शन नावाचा कार्यक्रम सादर केला, ज्याच्यातून बटाट्याची चाळ ह्या लोकप्रिय पुस्तकाचा जन्म झाला. दूरदर्शनच्या पहिल्या वाहिल्या प्रसारणासाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांची मुलाखत घेणारे पु ल देशपांडे हे भारतीय दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार होते. मित्रांनो, 12 जून रोजी त्यांचा स्मृती दिन आहे. आता फेरी झटपट प्रश्नोत्तरांची. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Let's start the fun. या झटपट फेरीतला पहिला प्रश्न आहे, हनुमान बेनीवाल हे कोणत्या पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत? तर दुसरा प्रश्न आहे, अयोध्या हे धार्मिक स्थळ कोणत्या लोकसभा मतदारसंघात येतं? झटपट फेरीतला तिसरा प्रश्न आहे, जातनिहाय जनगणना आयोजित करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं? तर चौथा प्रश्न आहे, 2024च्या लोकसभा निवडणुकीत किती पक्ष NDA युती किंवा इंडिया आघाडीमधील भाग नव्हते? पाचवा आणि शेवटचा प्रश्न आहे, नरेंद्र मोदी यांच्या आधी सलग 3 वेळा भारताच्या पंतप्रधान पदाची शपथ कोणी घेतली आहे? आता या 5ही प्रश्नांची बरोबर उत्तरं मी तुम्हाला सांगणार आहे. तुमची किती उत्तरं बरोबर येतात तुम्ही स्वतःच तपासून पाहिजे आहेत. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे, राजस्थानमधील नागौर लोकसभेतून विजयी झालेले हनुमान बेनीवाल हे राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे, समाजवादी पार्टीचे अवधेश प्रसाद निवडून आलेल्या उत्तर प्रदेशातील फैजाबाद लोकसभा मतदारसंघात अयोध्या हे धार्मिक स्थळ येतं. तर तिसऱ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहार हे जातीगणना आयोजित करणारं पहिलं राज्य ठरलंय. तर चौथ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, युती किंवा आघाडीचा भाग नसलेल्या देशभरातल्या पक्षांची संख्या यावेळी फक्त 18 होती. पाचव्या आणि शेवटच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मोदींच्या आधी सलग 3 वेळा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. ते सर्वाधिक काळ म्हणजे 16 वर्ष 286 दिवस पंतप्रधान होते. बरं तर मित्रांनो, याबरोबरच आजची आपली झटपट फेरी आणि सुनो तराने क्विज के बहाने हा कार्यक्रम इथंच समाप्त होतोय. पुन्हा आपली भेट येत्या सोमवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आपल्या याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे सुनो तराने क्विज के बहाने. तोपर्यंत तुमचा हा मित्र गुरुशांत धुत्तरगावकर निरोप घेतोय. नमस्कार. ओके टाटा बाय बाय. ओके ओके.